इचलकरंजी येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये भगतसिंग गावडेची चमकदार कामगिरी. 4x50 मीटर रिलेमध्ये सुवर्ण तर 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक पटकावलं. अल्पवयातच राष्ट्रीय स्तरावर झळकण्याची क्षमता, प्रशिक्षक आणि पालकांचं कौतुक. चंदगड तालुक्यातील युवा जलतरणपटू भगतसिंग भारत गावडे यांनी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इचलकरंजी येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यांमधील जलतरणपटूंमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या होत्या. भगतसिंग गावडेने 4x50 मीटर रिले स्पर्धेत आपल्या संघासोबत उत्कृष्ट समन्वय साधत सुवर्ण पदक पटकावलं. तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात वेग, तंत्र आणि आत्मविश्वासाचा उत्तम संगम साधत त्याने रौप्य पदकावरही आपलं नाव कोरलं. या यशाबद्दल स्पर्धा आयोजकांच्या हस्ते त्याचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भगतसिंगने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत अनेक सुवर्ण पदकं मिळवली आहेत. सध्या तो बेळगाव येथील केएलई स्विमिंग क्लबमध्ये नियमित सराव करत असून मराठी विद्यानिकेतन येथे इयत्ता 5वीत शिक्षण घेतोय. त्याच्या यशामागे प्रशिक्षक अजिंक्य मेंढके, राजेश शिंदे, अतुल धुडुम, इम्रान सर, गोवर्धन सर, सतीश यादव, संजू सर आणि महेश सर यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच केएलई इंटरनॅशनल स्कूल, कुवेपूरनगर येथील जलतरण तलावातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यही मोलाचं ठरलं. याशिवाय रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर यांनी दिलेला प्रोत्साहनपर पाठिंबा भगतसिंगच्या यशाला बळ देणारा ठरला. अल्पवयातच सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भगतसिंग गावडे भविष्यात राष्ट्रीय स्तरावर झळकणार असा विश्वास क्रीडा वर्तुळातून व्यक्त होतोय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.